नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपण पाहणार आहोत श्री शंकराच्या पूजेसाठी लागणारे साहित्य. तर चला तर मंडळी पाहूया आपल्याला काय काय लागते आहे. प्रथमतः आपल्याला लागणार आहे एक चौरंग किंवा छोटासा पाट, श्री शंकराची पिंड आणि नंदी, कारण की शंकरच्या जवळपास नेहमीच नंदी असतो. त्यानंतर आपल्याला लागणार एक श्रीफळ ज्याच्यामध्ये पाणी आहे. रिक्त श्रीफळ आपल्याला वापरायचं नाही आहे. तसंच आपल्याला इथे लागणार आहे एक कलश भरून पाणी, गंगाजळ मिश्रित पाणी. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे वस्त्रमाळ, रुद्राक्षांच्या माळा किंवा रुद्राक्ष असेल तरीही चालेल. आपल्याला लागणार आहेत पांढरी फुलं. शक्यतो आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की श्री शंकराच्या पूजेसाठी आपल्याला पांढरी फुलं घ्यायची आहेत. त्यानंतर एक लागणार आहे दिवा, हळद कुंकू आणि अक्षता यांचा करंडा. आपल्याला लागणार आहे शंख, कारण की श्री शंकराच्या पूजेमध्ये शंखाची देखील पूजा करणं फारच महत्त्वाचं असतं. तुम्ही शंखनाद केल्यास अतिउत्तम, किंवा शंकराच्या पूजेत आपण शंखाची नक्की पूजा करायची आहे. बेलपत्र, धोत्र्याचं फळ अथवा धोत्र्याचं फूल जे तुम्हाला मिळेल ते, तसेच बेलाचं फळ, बेलफळ, कलावा आपल्याला लागणार आहे हातात बांधण्यासाठी, भस्म लागणार आहे, कापूर लागणार आहे, धूप अगरबत्ती, तांदूळ, पंचामृत. पंचामृताचा सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्ही नक्की बघा. तसेच लेपन करण्याकरिता हळद आणि नैवेद्यासारखा दूध आणि साखर, तसेच अष्टगंध. या सगळ्या वस्तू आपल्याला लागतात श्री शंकराच्या पूजेमध्ये. तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर करा, जेणेकरून इतरही याचा माहितीचा उपयोग होईल. आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. हॅपी श्रावण.